ठाकरेंचे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या भाषणातून मल्हार पाटलांना थेट आव्हान दिलं. तुझा आजोबा, पप्पा, मम्मी झाले, आता तू येऊन दाखव, असं चॅलेंजच ओमराजेंनी केलंय. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण चांगलंच तापले. धाराशिवमधील खेड येथे ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांची सभा पार पडली. यावेळी ओमराजेंनी राणा पाटलांच्या कुटुंबावर सडकून टीका केली. ओमराजेंचं भाषण चांगलंच गाजले. नेमकं घडले काय ते सविस्तर पहा. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. पाटील, मल्लू पाटील 2014ला आपले आजोबा 2.5 लाख मतांना लोकसभेला पडलेत. 2019ला आपले पप्पा 1,29,000 मतांना लोकसभेला पडलेत. आणि मम्मीनं दोघाचा रेकॉर्ड मोडलाय 3,29,000. हा, एक नगरपालिकेत हवेत जायचं नाही म्हणाव. 3 तुम्हाला लोकसभेला लोकांनी पराभव चारलेला आहे. आणि तू आम्हाला जिल्हा परिषदचं चॅलेंज द्यायच्या ऐवजी मीच तुला चॅलेंज देतो. आता आजोबा झालंय, पप्पा झालंय, मम्मी झालंय, 29ला तूच ये म्हणाव, मीच आहे गाड्या म्हणाव. 2029ला ये म्हणाव, दम असेल तर चल दाव म्हणाव. इथं कुठं लागला ग्रामपंचायत नगरपालिका लढून भूषण आणायला म्हणाव, ये म्हणाव माझ्या बरोबर, मग तुला सांगतो काय असतंय ते काम. असंच एक मेडिकल कॉलेज आपल्या जिल्ह्यात 1983-84ला मंजूर झालं. कुठं झालं? हळूच म्हणते निरुळ. तुम्हाला वाटेल तुळजापूरच्या बारूळच्या शेजारी निरुळ आहे काय की? निरुळ कुठं आहे? मला तुम्हाला विचारायचंय, खरंच विकासाचा दृष्टिकोन असता, खरंच इथल्या लोकांबद्दल आत्मीयता असती, तर ती कॉलेज शासनाच्या मालकीचं जर धाराशिवला तयार केलं असतं 83ला, तर 83 पासून आज 2026 उजाडलंय. ती 17 वर्ष आणि ही 26 वर्ष, साधारणतः किती वर्ष होते? 42 वर्षात किती लोकांचे जीव वाचले असते हो, किती लोकांचे प्रपंच वाचले असते, किती लोकांचा त्याला लाभ झाला असता का नसता? पण बांधवानो केलं कुठं? निरुळ. आणि अजून गमत काय मामा, शितून 2-3 उचलती ती, तिथं नेऊन नीट करते ती, आणि पुन्हा त्याला म्हणते केलं का नाही नीट? कशानं हा नव ह्याला? ही अवस्था आहे आपली. बरं, आपलं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आम्ही शासनाच्या मालकीचं केलं. ती जी केलं ती शासनाच्या मालकीचं नाही. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, तेरणा कारखान्याच्या सभासदाची हाणलेली तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, ज्या ट्रस्टचं मरुस्तोर अध्यक्ष डॉक्टर पाटील, मरुस्तोर सदस्य राणा पाटील, मरुस्तोर सदस्य अर्चना पाटील, मरुस्तोर सदस्य मल्लू पाटील. संपलं. मग नुसतं नाव ट्रस्टचं आणि कारभार एका कुटुंबाचा. माझं तुमच्या सगळ्याला जाहीर आव्हान आहे, आणि खास करून राणा पाटलाला आव्हान आहे. ती नाकातल्या नाकात शुद्ध बोलायचं तसलं नाही. मला त्यांना जाहीर विचारायचंय, 83 पासून ते 26 पर्यंत एवढ्या 42 वर्षाच्या काळात अख्ख्या धाराशिव जिल्ह्यात एक तरी गरीबाचं लेकरू तुम्ही फुकट डॉक्टर केलेलं उद्याच्या 7 तारखेपासून आणून दाखवा, तरच जिल्हा परिषदला मत मागा, नाही तर अजिबात मत मागू नका. अजिबात मत मागायचं नाही. एक दाखवा, एक माणूस नाही, एक विद्यार्थी नाही. 42 वर्ष झालं त्याचा लाभ घेते. म्हणाली विकासावरच बोला, विकासावर म्हणलं विकास, चल म्हणलं करू विकास. हे केलंय. कुणाला यादी पाहिजे असेल तर जाहीर आहे, कुणाला बघायचे असेल तर तयार आहे माझी. बांधवानं हे केलंय, आम्ही प्रामाणिकपणे काम केलंय, आणि ती सुद्धा विरोधी पक्षात राहून केलंय. तुमचे प्रश्न असेल, आधीच्या खासदाराला काय शपथ घालत होतो का बोलला फिरलास तर पाडीन म्हणून? का बोलत नव्हते हो? कैलास दादाची भाषण तुम्ही ऐकलेत विधानसभेतली? कुठले प्रश्न तुमचे मांडायचे ठेवले आम्ही? टेंभुर्णी पासून लातूरचा जे हायवे चौपदरीकरण होता, विरोधी पक्षातच होतो ना, मंजूर करावं लागलं का नाही? केंद्र सरकारच्या बापाला मंजूर करून घेतलं. आपल्यात धमक असेल ना आपल्यात, आपण आयुधाचा वापर करून मंजूर करून घेऊ शकतो. 1 वर्षात चौपदरीकरण होतंय तुमचं 13 पासून टेंभुर्णी रस्त्याचं. मी किमान 10 वेळेस तरी तारांकित प्रश्न उपस्थित केले असतील. बांधवानो, ही सगळी कामं आम्ही केली. आणि उद्याची जिल्हा परिषद सुद्धा आपल्या जिल्ह्यात 500 वर्ग खोल्याची आवश्यकता आहे. 500 लेकरं उघड्यावर बसती, ती झाडाच्या खाली बसती, ती
500 वर्ग खोल्या पहिल्या झूट आपण जिल्हा परिषद ताब्यात आल्या आल्या त्या ठिकाणी करणार आहेत. दुसरं, आपल्याकडे माहित असेल सेमी इंग्रजी शिकवलं जायचं जिल्हा परिषदच्या शाळेत, ती बंद केलं गेलंय. ज्या दिवशी आपल्या जिल्हा परिषदच्या अध्यक्ष बसत्याल खुर्चीत, त्या दिवशी आपण या ठिकाणी सेमी इंग्रजी जिल्हा परिषदच्या शाळेत पूर्वीप्रमाणे चालू करणार आहेत. आपल्याला माहित असेल गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना शेतकऱ्यासाठी आहे, पण शेतमजुराला असली कुठलीही अपघात विमा योजना नाही. भाई उद्धवराव दादांच्या नावानं जिल्हा परिषदच्या माध्यमातून शेतमजूर आणि असंघटित कामगारासाठी आपल्याला विमा योजना आणायची आहे, ज्याच्यात शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यावर जसं अर्थसहाय्य मिळतंय, मदत मिळते, त्याच पद्धतीने मदत आपल्याला शेतमजुरासाठी द्यायची आहे. ह्याच्यासाठी जिल्हा परिषद आणायची आहे. महिला बचत गट असतील, त्यांनी उत्पादित केलेला माल त्याला तुम्हाला मार्केटिंग चेन उपलब्ध करून द्यायची आहे. त्याचबरोबर आरोग्य असेल, रस्ता असेल, ह्या सगळ्या बाबीसाठी जिल्हा परिषद पाहिजे. मला माझ्या बायकोला खुर्चीत बसायला जिल्हा परिषद नको आहे बांधवानो. याचा निर्णय आता उद्याच्या 7 तारखेला तुम्ही घ्यायचा आहे. काय नेमकं आमच्यात कमी आहे ती तरी सांगा. फक्त आमच्याकडे काय नाही, फुकटचा हाणलेला दामोजीराव नाही. आता नाही म्हणून द्यायचा कुठून. पण एक सांगतो की त्या पैसा नसण्याचा परिणाम आम्हाला आत्ताच नगरपालिकेला थोडा सोसावा लागला. लोकसभेला 24 लाख लोकांचा मतदारसंघ असतंय आणि तिथं मी आहे. इथं नगरपालिकेला 3200चा मतदारसंघ आणि 3200 पैकी मामा 3200ला अंगठ्या सोन्याच्या, कशाला बोंबलायला आम्ही येतो का निवडून. गेलं आमचं, नाही आला आम्हाला अपेक्षित यश. आणि नगरपालिका आल्या आल्या त्या मल्लू पाटलाचं इमान जे हवेत गेलंय ती खालीच यायला तयार नाही. आता काय म्हणे, जिल्हा परिषदला सत्ता आणून दाखवा, मी माझं नाव बदलतो मल्लू पाटील. आता पोराचं नाव बदलायची काय तरतूद आहे मामा? हाय का काय तरतूद? पुरीचं नाव बदलतं, लग्न होऊन गेलं तर सासरची मंडळी बदलून ठेवती ती, मग ह्याला घर जावं करून पाठवायचं कुठं? आणि पाटील, मल्लू पाटील 2014ला आपले आजोबा 2.5 लाख मतानं लोकसभेला पडलेत. 2019ला आपले पप्पा 1,29,000 मतानं लोकसभेला पडलेत. आणि मम्मीनं 2,000 रेकॉर्ड मोडलाय 3,29,000. हा, एक नगरपालिकेत हवेत जायचं नाही म्हणाव. 3 तुम्हाला लोकसभेला लोकांनी पराभव चारलेला आहे आणि तू आम्हाला जिल्हा परिषदचं चॅलेंज द्यायच्या ऐवजी मीच तुला चॅलेंज देतो. आता आजोबा झालंय, पप्पा झालंय, मम्मी झालंय, 29ला तूच ये म्हणाव, मीच आहे गाड्या म्हणाव. 2029ला ये म्हणाव, दम असेल तर चल दाव म्हणाव. इथं कुठं लागला ग्रामपंचायत नगरपालिका लढून भूषण आणायला म्हणाव, ये म्हणाव माझ्या बरोबर, मग तुला सांगतो काय असतंय ती काम. आणि मला दुर्दैव ह्या गोष्टीचं वाटतंय की आम्ही काम करतो, शेतकऱ्याचा डीपी दिला, ती म्हणते ही काय खासदारचं काम आहे का? आता तुमच्या शेतात ऊसाचं बियाणं आणून टाकलेलं असतंय, रोजगारी असते, तर तुमची एक काकरी बी भिजायची राहिली तर पोट आग पडते का नाही हो? जर डीपी जळाला किती आग पडती? कांद्याचं रोप आणून ठेवलं, रोजगाराचा रोजगार बुडतोय का नाही? आता त्या शेतकऱ्याकडे माझा नंबर आहे, ती बिचारा मला फोन लावते, मी डीपी पोच करतो. हे जे बीचं म्हणा म्हणते ही काय खासदाराचं काम आहे का? आता ज्याच्या शेतात कायम याडे बाबळे आहेत त्याला काय कळणार आहे बियाणं हातरल्यावर काय दुखणं असतंय ती? काय कळणार? ही वस्तुस्थिती आहे का नाही? बांधवानो, माझा नंबर गुराख्याकडे बी आहे. गाय आजारी पडू द्या, म्हैस आडोजी पडू द्या, आपल्याला फोन लावतोय, आपण पाठवतो डॉक्टरला. ती म्हणजे ती खासदाराचं काम आहे का? इष्टीत बाईला जागा मिळाली नाही माझ्या भगिनीला तरी फोन लावते, तिच्याकडे बी नंबर आहे माझा. मी काय म्हणतो, माझा 24 तास मधला 24 तास वेळ तुमच्यासाठी आहे आणि मी ती दिलाय. माझं म्हणणं आहे की पगारीनं माणसं ठेवून तरी तेवढा वेळ देऊन दाखवा ना म्हणाव. माझे इतकं काम कर, मी 24 तास देतो तर तू 48 तास कर ना म्हणाव. आणि पुढे जाऊन मला विचारायचंय, आता निवडणूक लागली लोकसभेची, गुराख्याचं मतदान लागतंय का नाही हो? शेतकऱ्याचं मतदान लागतंय का नाही खासदाराला? का म्हणतंय नाही नाही तू टाकू नको, त्याच्या पाया पडायचं वकूत येते की निवडणुकीत? मग मतदान लागतंय आणि काम करायला दुखतंय काय? बांधवानो, मी करत आलोय, करत राहणार आहे. आणि मला ज्या टामी हिनवणाऱ्या माणसाला मला एकच उत्तर द्यायचंय की ह्या ज्या टामीनच तुमच्या मम्मीला 3,29,846 मतानं पाडलंय. हा, ती एवढी मस्ती करायची नाही. मग पैशाच्या जीवावर आमच्यासारखं लढबर म्हणावं बिगर पैशाचं, मग तुला मानताव म्हणावं.
एकही पैसा न खर्च करता फक्त लोकांच्या मतावर मतं टाकू द्यायचे. एक निवडणुकीत यश आलं तर नावाचा ओमराजे ठेवणार नाही. यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा. धन्यवाद.